पवार यांचा विमान अपघात ताजा असतानाच मुंबईमध्ये 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान होतं. प्रवाशांनी भरलेलं विमान होतं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. टीईटीमध्ये 1.25 लाख शिक्षक नापास. 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000च उमेदवार पास. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही. शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार. पडताळणीनंतर ई-केवायसीमुळे थकलेला हप्ता एकत्रित दिला जाणार. महिला आणि बाल विकास विभागाची माहिती. नवी मुंबई उल्वेमध्ये अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर हल्ला. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवरच गावठी कट्टा, तलवार आणि चॉपरनं हल्ला. खोपोलीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी. 14 तास उलटूनही गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी. मदतीसाठी एनएसआरएफला पाचारण. चीनचं सैन्य एलओसीवर येऊन थांबलं होतं तेव्हा 56 इंचांची छाती कुठे गेली होती? राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा. लोकसभेतल्या विरोधी पक्षाचे 8 खासदार निलंबित. अध्यक्षांच्या दिशेनं कागद फेकणारे 8 खासदारांचं निलंबन. लोकसभेमध्ये राहुल गांधींना बोलू न दिल्यानं सभागृहात विरोधकांचा गोंधळ. अमेरिका भारत व्यापार करारावरून पंतप्रधान मोदी टीकेचं लक्ष. भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला संमती देणारा करार असल्याचं राजू शेट्टी यांचं म्हणणं. करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. राहुल गांधींची ही टीका. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क